आणि राज्यात पालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। राजकीय टिक्का टिप्पणीलाही ऊत आलाय। बैठकांची सत्र सुरू झाली आहेत आणि राजकीय वातावरणामध्ये एक रंग भरू लागलाय। त्याचीच झलक रविवारच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात पाहायला मिळाली। पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आर या पार लढाईचा नारा दिला आणि इतकंच नाही तर भाजप आणि एकनाथ शिंदेंवर तुफानी टीका बरसवली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत ते महापालिका निवडणुकांसाठी। त्यातही मुंबई मनपाची निवडणूक सत्ताधारी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंसमोर मुंबई मनपात सत्ता राखण्याचं आव्हान आहे, तर इकडे भाजपनं महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी चंग बांधलाय। त्यामुळेच या दोनही पक्षांनी आत्तापासूनच राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची खऱ्या अर्थानं कसोटी लागेल। त्यामुळेच गेले काही दिवस उद्धव ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय। अशीच एक बैठक रविवारी शिवसेना भवनात पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतल्याचं कळतंय। या बैठकीत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले। सत्ताधारी भाजप आणि शिंदेंवर टीका करताना त्यांनी हातचं काही राखलंच नाही। भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद आपल्याला दाखवावी लागेल असं म्हणताना जगातला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपचा जीव मुंबई महापालिकेत अडकल्याची टीका त्यांनी केली। एकेकाळी शिवसेनेनं मोरारजी देसाईंना कसं वाकवलं होतं याचीही आठवण ठाकरेंनी सांगितली आणि भाजपच्या विरोधात लढण्याचे स्पष्ट संकेतही दिले। पण ठाकरे भाजपवरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी शिंदेंनाही फटकारे लगावले। एकनाथ शिंदेंना मोदींचा घरगडी असं संबोधत त्यांनी चिंधी चोराचीही उपमा दिली। शिंदेंच्या शेतीवरनं आणि दरेगावातल्या दौऱ्यांवरूनही त्यांनी निशाणा साधला। पवार साहेबांचं म्हणणं बरोबर की कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या खाली काय तरतुदी आहेत, काय भूमिका आहेत। आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतं। मुंबईत वेगळा असेल, ठाण्यात वेगळा असेल, कोणाबरोबर जाय। आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर ते असलेले हे सगळे टपोरी टोळ्या। त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी कोणाची मदत घेऊ। पण ठाकरेंच्या टीकेला लागलीच प्रत्युत्तरही मिळालं। विरोधात लढा, भाजप बरोबर राहा, काय आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, परंतु हे टोमणे मारणे बंद करा। टोमणे मारून राजकारण चालत नाही। तुमच्यातली होणारी गळती ही रोखायचा प्रयत्न करा। मी वारंवार सांगतो, टोमणे मारून लोकांना बदनाम करून तुमचं दुकान वाढणार आहे असं काही समजू नका। जे दुकान आता संजय राऊत बंद करण्याच्या तयारीत आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं तर बरं होईल। मुंबई मनपात राजकारण्यांचा जीव अडकणं हे स्वाभाविक आहे। याला कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची आर्थिक ताकद। मुंबई महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे, ज्याचं बजेट जवळपास 75,000 कोटींचं आहे, म्हणजेच आपल्या देशातल्या काही राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त। त्यामुळे मुंबई पालिकेवरची सत्ता ही एखाद्या राज्याच्या सत्तेपेक्षा कमी नाहीये। उद्धवजींनी ओरबडून मुंबई खाल्ली, करून दाखवलं म्हणताना अजून 2 घरं करून दाखवली। मुंबईकरांच्या तोंडातला घास, सण, संस्कृती, प्रथा, परंपरा, रोजगार हा ओढून खाल्ला। त्या भ्रष्टयुक्त महापालिकेतले नेतृत्व करणारे उद्धवजी आता चोर मचाय शोर अशा पद्धतीने आमच्यावर टीका करतात। गेली सलग 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिली आहे। पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत ठाकरेंचं पालिकेतलं स्थान कमालीचं डळमळीत झालंय। आता हे स्थान बळकट करण्याचं सर्वात मोठं आव्हान ठाकरेंसमोर असेल। त्यामुळे ठाकरेंसाठी आत्ताची परिस्थिती ही राजकीयदृष्ट्या डू ऑर डायपेक्षा कमी नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।